आज शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिरेजी यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेना तालुका मूलच्या वतीने माननीय तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात आलं। निवेदन देण्याचं कारण असं होतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी आज पैसे भरून पीक विमा काढला आणि पीक विमा काढला असताना शासनाकडून पीक विम्याची जे भरपाई शेतकऱ्यांना द्यायची होती ती भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना दिली गेली नाही आणि शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्यात यावी करिता आज शासनाला तहसीलदार यांच्या मार्फतीनं निवेदन देण्यात आलं। मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ झालेला असताना सुद्धा चौकशी न करता सदर शेतकऱ्यांना कुठलीही शासनाच्या वतीने मदत मिळाली नाही। तसेच आज तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलचे बांधकाम सुरू झालेले आहे, परंतु शासनाकडून रेती पुरवठा होत नसल्या कारणाने आज गोरगरीब घरकुलधारक हा आज घरकुलचे कामं थांबवून दिलेलं आहे आणि त्यांचे बिलं सुद्धा अडलेले आहे आणि प्रत्येक घरकुलधारक हा आपला स्वतःचा छोटा मोठा झोपडपट्टी किंवा छोटा मोठा घर असलेला स्वतःचा घर स्वतःचा छत उघड्यावर ठेवून घरकुल बांधकामाचं काम सुरू केलं, परंतु येणारा पावसाळा आज सांगून राहिलेला आहे की आज घरकुलधारक हा उघड्यावर पडलेला आहे, परंतु शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही करिता शिवसेना तालुका मूलच्या वतीने तहसीलदार यांच्या निवेदन देण्यात आलेलं आहे। जर का पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळाली नाही आणि घरकुलधारकांना रेतीची सुविधा करून दिली नाही तर शिवसेना स्टाईलनं लवकरात लवकर आंदोलन करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।